दिवसाची सुरुवात येशू बरोबर. आम्ही पूर्वी खेडेगावामध्ये राहायचो. आपण बरेच जण खेडेगावामध्ये राहत असाल. आत्तासुद्धा जे आमचं आहे, पूर्वी हे खेडेगावच होतं, परंतु आता खूप डेव्हलपमेंट झाली आणि आता ते एक शहरच म्हटलं जातं आमचं गाव. आणि पूर्वीचं गाव खूप सुंदर होतं. सगळीकडे झाडं होती आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर खूप मजा असायची. आणि त्यावेळेस एक आठवण असते, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक आरोळी ऐकू यायची. कल्हेवाले किंवा पाट्याला टाकी मारायची तशी एक हाक ऐकू यायची. आणि आम्ही सगळेजण मग धावायचो. आणि मग कल्हेवाला आला घरासमोर की मग आजी आमचे जुने पितळेची भांडी सगळी काढायची आणि मग त्याच्यासमोर ठेवायची. थोड्याशी पैशाची भांडी घासायच्या अगोदर पैशाची घासाघीस व्हायची थोडीशी. आणि मग थोडेसे पैसे, थोडंसं जेवण, असं भाव ठरायचा मग. आणि मग ती सगळी पितळीची भांडी अगदी काळपट पडलेली असायची आणि त्याला काहीतरी एक प्रकारचा थर त्याच्यावर आलेला असायचा. आणि मग तो काहीतरी त्याच्यावर पावडर टाकायचा, ते गरम करायचा आणि मग ती हळूहळू पुसून काढायचा. आणि नंतर ती भांडी इतकी चकचकीत दिसायची. तुम्हा सर्वांना तो अनुभव असेल. पूर्ण चकचकीत दिसायचं आणि आम्ही बसून आश्चर्यचकित करायचो की अगोदर ही भांडी इतकी कशी सुंदर होती, किती चकचकीत होती. नंतर मग ही काळपट पडली, परंतु आता बघा त्या कल्हेवाल्याने पावडर टाकून हे करून ते करून ती आता किती परत ती एवढी चकचकीत केलेली आहे. आपलं जीवनसुद्धा असं आहे बघा. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलं, त्याच्यासारखं देवाने आपल्याला बनवलेलं आहे. परंतु तसं ती प्रतिमा आज आमच्यामध्ये आहे का? आम्ही पापामुळे काळपट झालेलो आहोत, आम्ही जुनाट झालेलो आहोत, आमच्यावर एक प्रकारचा पापाचा थर बसलेला आहे. आमची जी देवाची ओरिजिनल प्रतिमा आहे ती आमच्याकडून इतरांना दिसते का? बघा, आमच्या अनेक आहेत गोष्टी की आमच्या पाप आहे किंवा द्वेष आहे किंवा मत्सर आहे किंवा लोभ आहे किंवा इतर जगातील मोह आहे. ह्या सगळ्यांमुळे आमचं जीवन, आध्यात्मिक जीवन हे काळपट पडून गेलेलं आहे. आणि पश्चाताप करून आपल्याला देवाच्या जवळ जायचं आहे. ज्यावेळेस पश्चाताप करून आपण देवाच्या जवळ जातो, पश्चातापामुळे ती पापाची मळकट, तो काळपटपणा निघून जातो आणि आम्ही परत स्वच्छ देवाच्या प्रतिमेसारखे दिसतो. देवाच्या प्रतिमेसारखे आम्ही इतरांकडे जाऊ शकतो आणि तो प्रकाश आम्ही इतरांना दाखवू शकतो. आपला पश्चाताप करून देवाकडे परत वळलो तरच आमचं आध्यात्मिक जीवन पुन्हा उजळून निघणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. उत्पत्ती ह्याचा पहिला अध्याय 26वे वचन. जेनेसिस चॅप्टर 1 and verse 26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.